नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा. पुन्हा एकदा नवीन फूड स्पॉटच्या शोधात आलो आहे. राजधानी सातारा येथील सुप्रसिद्ध थालीपीठ स्पॉटला आणि पाहणार आहे त्यांच्या थालीपीठची संपूर्ण रेसिपी, तेही संपूर्ण मोजमापासह. तर मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत परी स्नॅक सेंटरच्या ओनर सोनिया मॅडम. तर त्या आपल्याला त्यांच्या सुप्रसिद्ध थालीपीठची संपूर्ण रेसिपी सांगणार आहेत, तेही त्यांच्या सिक्रेट टिप्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ना 2 किलोच्या प्रमाणामध्ये भाजीचं पीठ कसं बनवायचं त्याचा रेशो पण सांगणार आहेत. तर मॅडम, आपल्याला जे आता 2 किलोचं पीठ बनवणार आहे त्याचं वजनी प्रमाण थोडं सांगा ना आम्हाला. ह्यामध्ये तांदूळ 400 ग्रॅम, ज्वारी 300 ग्रॅम, हरभरा 200 ग्रॅम, बाजरी 200 ग्रॅम, गहू 200 ग्रॅम, मसूर डाळ 200 ग्रॅम, मूग डाळ 200 ग्रॅम, उडीद डाळ 200 ग्रॅम, पोहे 50 ग्रॅम, धने 30 ग्रॅम आणि जिरे 10 ग्रॅम. जे आता घटक बघितले ना, तर हे आता भाजणी करून घेऊया. तर हे जी भाजणी करता असताना हे वेगळं वेगळं भाजायचं कसं करायचं? हो, हे वेगवेगळं भाजायचं आहे. प्रत्येकाचं टायमिंग वेगवेगळं असतं. हे डाळी वगैरे जास्त फ्राय नाही करायच्या. हा, म्हणजे भाजणी घेताना एवढीच काळजी घ्यायची आहे की करपलं नाही पाहिजे. प्रमाणबद्ध भाजणीमुळे आपल्याला चव चांगली येणार आहे. प्रत्येक घटक हा वेगवेगळा भाजला पाहिजे, सगळे मिक्स करून नाही भाजायला पाहिजे. त्याच्या भाजणीमध्ये आमचं एक सिक्रेट आहे, ते म्हणजे पोहे घातल्यामुळे थालीपीठ क्रिस्पी होतात आणि त्याचे खुसखुशीत पण होतात आणि खूप सुंदर लागतात. ठीक आहे. काय मित्रांनो, कसं आहे, प्रत्येक घटकाचं आहे ना भाजणीचं म्हणजे प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे. एखादा घटक लवकर भाजू शकतो, एखाद्याला वेळ लागू शकतो. तर काय वेगळं भाजल्यामुळे आपलं एकदम प्रमाणबद्ध आपल्याला पाहिजे त्या चव मिळणार आहे. तर आता काय करूया, हे सगळं भाजून घेऊया. भाजणी दळून घेऊया आणि ह्याचं पीठ ज्वारीचं पीठ कसं असतं तसंच पाहिजे. त्याचं पीठ जास्त बारीक केलं तर ते चिकट होतं. म्हणजे रेग्युलर जे आपण घरी ज्वारीचं पीठ भाकरीसाठी करतो त्याच पद्धतीने ते टेक्स्चर पाहिजे. म्हणजे साधारण थोडंसं बरडं पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण हे गिरणीमध्ये दळून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला भाजणी करायची आहे. थालीपीठ म्हटलं ना तर त्याचा महत्त्वाचा घटक आहे ना, त्याचा ठेसा असतो. तर ठेसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य एकदा बघून घेऊ. मॅडम, आता आपण 2 किलोचं पिठाचे थालीपीठ बनवणार आहे, तर हे ठेसाचं प्रमाण कसं असलं पाहिजे? 250 ग्रॅम म्हणजे पावशर, लसूण 100 आणि आलं 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅम जिरे. तर हे घटक आपल्याला 2 किलो आपल्या भाजणीच्या पिठासाठी पुरेसे आहे. तर आपल्याला ही मिरची आपल्याला कच्ची टाकायची का भाजून वगैरे घ्यायची? भाजून घ्यायची. झाला पाहिजे, भाजल्यामुळे टेस्ट वेगळी. तर भाजताना आपण काय कढईमध्ये का तव्यामध्ये कसं भाजायचं, कसं भाजायचं? तव्यातच भाजते. म्हणजे सुरुवातीला थोडं तेल वगैरे टाकायचं का? तेल टाकून फ्राय करायचं. म्हणजे याचा कच्चापणा निघत असतोवर फक्त भाजायचं आहे. खरपूस जराशी भाजून घ्यायची. ठीक आहे. आणि हे आपले आलं लसूण पेस्ट कसं करायचं आहे? आलं लसूण पेस्ट करून त्याच्यातच टाकायची. नंतर मिरची ते सगळंच एकत्र करून बारीक करायचं. ठीक आहे. म्हणजे भाजल्यानंतर आपण आलं लसूण मिक्स करायचं आहे मध्ये. ठीक आहे. तर आपण काय करूया, जे मिरची ठेचा बनवून घेऊया. हा आपला थालीपीठासाठी लागणारा ठेचा रेडी झाला आहे ना आता? तर आता आपल्याला काय पीठ मळून घ्यायचं आहे का? आता पीठ मळून घ्यायचं. तर आता हे थोडंसं आपण याच्यामध्ये बारीक करताना मिरच्या भाजून घेताना तेल टाकलं, त्यामुळे थोडं तेलकट झालंय का? तेल टाकले. ठीक आहे. तर आपण पीठ मळून घेऊया. आता पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे. भगरं पीठ आहे. तर आता हे आपण मळून घेऊया. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी धने पावडर, थोडीशी हळद, थोडेसे तीळ आणि ओवा, त्यासोबत कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण आपण मळून घेऊ. पाण्याचं प्रमाण कसं पाहिजे याच्यामध्ये? जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम मळून घ्यायचं. म्हणजे आपण चपातीसाठी मळतो त्या टाईपमध्ये? मॅडम, तुम्ही सगळे घटक टाकून घेतले, पण तुमचा हा खरडा अजून साईडलाच ठेवलेला आहे, का टाकला नाही अजून तो? खरडा नाही टाकत. कुणाला तिखट लागतं, कुणाला मीडियम लागतं, कुणाला खरडाच नको असतो, त्याच्यासाठी तो नंतर घेतो. म्हणजे आपल्याला जे ऑर्डर येईल त्यांनी तिखटाचं प्रमाण सांगितल्यानुसार तुम्ही बनवलं जातं. तिखट किती पाहिजे त्याच्यावर डिपेंड. म्हणजे तुम्ही लहान मुलांना कमी तिखट पाहिजे तर कमी खरडा टाकून देणार. आणि कोणी असे का आमच्याकडे कस्टमर असतात की त्यांना मिरचीचं नकोच असतं, त्यांना फक्त ओवा, जिरे हे बाकीचं सगळं साहित्य लागतं, मिरची नको असते, त्यामुळे आम्ही तिखट
नंतरच घालतो. समजा आता माझ्यासारखा तिखट खाणारा माणूस आला हां. तर माझ्या आवडीनुसार तुम्ही हो, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मिळेल. हां. तर मित्रांनो, बरेच ठिकाणी काय होतं की जे त्यांचे शॉप ओनर किंवा जे आचार्य आहेत त्यांच्या चवीनुसारच आपल्याला तिखट खावं लागतं. तर इथं अशी सोय आहे की आपल्याला तिखट ज्या प्रमाणात आवडतं आहे त्या प्रमाणामध्ये आपण सांगून बनवून घेऊ शकतो. तर ही गोष्ट ना खरीच खूप चांगली आहे. तर मॅडम, किती वर्ष झालं तुम्ही या व्यवसायामध्ये आहे? माझे दुकानाला मार्चमध्ये 2 वर्ष पूर्ण झाले. हां. तर ह्या व्यवसायामध्ये येण्यामागं कसं नेमकं काय कारण होतं तुमचं? माझी आजी खूप छान थालीपीठं बनवायची. त्याच्यानंतर मी पण बनवायला लागले. हां. त्याच्यानंतर माझे सगळे थालीपीठ सगळ्यांना आवडत होते. हां, हां. माझ्या सासरी पण सगळ्यांना आवडते. हां हां. मग असं वाटलं की आपण चला चालू करूया. हां, म्हणजे ह्याचं आवडीचं रूपांतर व्यवसायामध्ये केलं. आवडीचं रूपांतर हां, हां. व्यवसायामध्ये केलं. ठीक आहे. तर तुम्ही आता हा साताऱ्यामध्ये तुम्ही काम करताय विक्रीचं, हां. तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण सेल करता का? हो, झोमॅटोवर आपला आहे. नंतर ऑर्डर वगैरे पण घेतो आपण. हां हां. आणि रोज असं सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत आपलं शॉप चालू असतं. हा. तर समजा कुणाच्या घरी छोटे मोठे फंक्शन असतील, पार्टी वगैरे, हो. तर तुम्ही 100 कुणी 50 क्वांटिटीमध्ये हो, मागितले हो. तर तुम्ही देऊ शकता ना? हो, हो, ते. हां. तर तुमच्याशी संपर्क साधायचा म्हटलं तर कसं? माझा नंबर आहे हां, सांगा. 73 85 69 22 43. हां, म्हणजे ह्या नंबरवर कॉल करून तुम्हाला ऑर्डर सांगायचे. हां. पूर्वकल्पना किती वेळ आधी द्यावं लागेल तुम्हाला? 1 तास तरी किमान अगोदर. हां. तर मित्रांनो, तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल क्वांटिटीमध्ये 100 किंवा 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर साधारण 1 तासभर आधी फोन करायचा आहे आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करून घ्यायची. तर तेव्हा तुम्ही ॲडव्हान्स वगैरे काय घेता का? हो, ॲडव्हान्स थोडा पाहिजे. हां. निम्मा तरी ॲडव्हान्स घेतो. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण आमची ऑर्डर देतो तेव्हा मग पूर्ण पेमेंट. ठीक. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता तुम्हाला तिखट पाहिजे तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ठेचा घालून घेऊया. आता हे आपण मिश्रण मिक्स करून घेऊया. आता पीठ हे मळून झालेलं आहे. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. थालीपीठासाठी लागणारा कांदा आहे तो आपण बारीक करून घेऊया. आता ते मशीनच्या साहाय्याने बारीक करणार आहे का? हो हो, हे चॉपर आहे. ह्याच्यात पटकन होतं त्याच्यामुळे हेच वापरते. हां हां हां. आणि त्याच्यात आपल्या थालीपीठ हे प्लेन थालीपीठ आहे. हां. ह्याच्यासोबत आपल्याला मेथी थालीपीठ, चीज थालीपीठ आपल्याकडे अवेलेबल आहे. हां हां हां. कांदा थालीपीठ. हां हां हां. तर ह्या प्रत्येक थालीपीठीचे रेट वेगळे वेगळे आहेत का? हो, तर आपलं जे रेग्युलर थालीपीठ आहे त्याची काय प्राईस आहे? आपलं रेग्युलर आहे त्याची 90. हां. आणि चीज थालीपीठ 130. आणि जे मेथी थालीपीठ? 120. ठीक आहे. आपण कांदा हा बारीक करून घेतलेला आहे. हां. कांदा जास्त मोठा नाही ठेवायचा. हां. कांदा असा पद्धतीनं करायचा. हां, हां. नाहीतर मोठा ठेवला तर थालीपीठ तुटू शकते. हां हां. आता आपण थालीपीठ करायला घेऊ. ठीक आहे. आपण थालीपीठ थापायला घेऊया. आपलं थालीपीठ एक जरी खाल्लं तरी पोटभर असतं. हां मोठं हां. असतं थालीपीठ. म्हणजे साईज मोठी आहे. हो, साईज मोठी असते. हां हां. त्याच्यासोबत तुम्हाला मटकीची उसळ, दही आणि ठेचा हां हां एवढं मिळतं. हां. तर आपले सरासरी किती विक्री होती रोज? रोज आपली झोमॅटोला पण आहे तर त्याच्यावर एक 150-200 जातात. हां, हां. आणि असे आपले जातात 200-300. म्हणजे रेग्युलर जे सिटिंगचे कस्टमर आहेत, हो हो. हां, म्हणजे साधारण 200-250 आणि ऑनलाईन 200-250, म्हणजे सरासरी एक 500 तुम्ही रोज थालीपीठ विकताय. हो, हो, तर तसं बघितलं तर खूप कष्टाचं काम आहे. हो. यायचं म्हटलं तर कसं ॲड्रेस आपला? साई मंदिर गोळीबार मैदानच्या कॉर्नरला आहे आपलं परी स्नॅक कॉर्नर. हां. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल ना तर सातारा शहरातील जे सुप्रसिद्ध साई मंदिर आहे ना तिथून फॉरेस्ट ऑफिसच्या रोडला ना गोळीबार मैदानच्या कॉर्नरला हे हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे परी स्नॅक सेंटर. तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. चव तर एक नंबरच आहे. त्याचबरोबर आहे ना स्वच्छता एकदम टॉपची आहे. तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता तवा पण गरम झालेला आहे. आपण थालीपीठ भाजून घेऊया. हां हां. पहिले तेल टाकू. त्याच्यानंतर आपल्या थालीपीठाची साईज पण मोठी आहे. आपल्याकडं मेथी थालीपीठ, चीज थालीपीठ, वेगवेगळे थालीपीठ, ओनियन थालीपीठ, सगळे प्रकारचे थालीपीठ मिळतात. तर मी बरेच ठिकाणी ना थालीपीठ ट्राय केलेलं आहे. तर साईज तुमच्या थालीपीठची भरपूर मोठी आहे. हो, आमचं एक थालीपीठ खाल्लं तर पोटच भरतं. हां हां हां.
हे थालीपीठला तुम्ही ओल का मारताय? थालीपीठला सगळीकडे तेल जातं आणि ते प्रॉपर भाजतं, त्याच्यामुळे त्याला होल पाडतं. हां हां हां. एका साईडनं फ्राय झालेलं आहे, आता आपण ह्याला पलटू. हे थालीपीठ भाजताना साधारण किती वेळ लागतो भाजायला? एक 2-3 मिनिटं तरी लागते आणि हां, ह्याची हां. फ्लेम हायच ठेवायची, जास्त हां. मीडियम नाही ठेवायची. हां, हां. थालीपीठ पटपट नाही फ्राय होत, हां. वेळ लागतो थालीपीठ भाजायला. ठीक आहे. पिठाशिवाय आपल्याकडं मिसळ, आमलेट पाव, भुर्जी पाव, वडापाव, मॅगी, पोहे हे पण मिळतं. हां हां हां. तर काय हे आपल्या स्पेशालिटी फक्त थालीपीठ हां, आहे, हां. बाकीचं पण सगळं मिळतं. तर आपले थालीपीठ चं टायमिंग कसं आहे, म्हणजे सकाळी किती वाजता स्टार्ट होतं? सकाळी 8 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत चालू असतं. ह्या वेळेमध्ये कधी पण आलं तरी मिळणार का? हो. ठीक आहे. तर ऑनलाईन खायची असेल तर तुम्ही ऑनलाईनवर झोमॅटोला आहे? झोमॅटोला आहे, स्विगीला आहे. ठीक आहे. तर खायचं असेल तर मग इथं यायचं डायरेक्ट ॲड्रेसवर. ॲड्रेस पुन्हा एकदा सांगता का? मिस्टर आहे, हे तुम्हाला आपलं थालीपीठ कुठं मिळतं साताऱ्यात ते प्रॉपर ॲड्रेस सांगते. नमस्कार साहेब. नमस्कार, माझं नाव आहे रवींद्र पाटील. या माझ्या मिसेस आहेत, या सगळं हॉटेलचं सगळं बघतात आणि आपलं थालीपीठ खाण्यासाठी आपला ॲड्रेस आहे बोडली जकात नाका आहे. बोडली जकात नाक्यापासून शिवराजकडे जो रोड जातो त्या रोडला मैदानचा कॉर्नर आहे, त्या कॉर्नरला रोड टचच आपलं हॉटेल आहे. आपलं खरपूस भाजून झालेलं आहे, आपलं आता थालीपीठ रेडी झालेलं आहे. आता आपण प्लेट तयार करायला घेऊ. स्पेशल थालीपीठ तयार आहे. त्याच्यासोबत आता आपण एक प्लेट लावून घेऊ याची. याच्यासोबत मटकीची उसळ, आपला ठेचा, मिरचीचा ठेचा. हा मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, तळलेली मिरची आणि मीठ, आणि ह्याच्यासोबत दही. आपण दही हे माठात लावतो. हां हां हां. परी स्नॅक कॉर्नरची ही स्पेशल थालीपीठ डिश तयार आहे. हे खाण्यासाठी एकदा भेट द्या, एकदा खाल तर परत परत या. ठीक आहे. धन्यवाद मॅडम.